हरिओम. सर्व साधकांना माझा विनम्र नमस्कार. साधक हो, कठोपनिषदातल्या अध्याय 1 मधल्या दुसऱ्या वल्लीला आपण आता सुरुवात करणार आहोत. यमराजांनी नचिकेताला अनेक प्रकारची प्रलोभनं दाखवली, परंतु नचिकेत आपल्या निश्चयापासून ढळलेला नाही. त्याला आत्मज्ञान हे यमराजांकडून घ्यायचंच आहे. आता नचिकेताची परीक्षा घेतल्यानंतर तो आपल्या निश्चयापासून ढळत नाही हे पाहिल्यानंतर यमराजांनी त्या दृढनिश्चय असलेल्या नचिकेताला तो ब्रह्मविद्या ग्रहण करण्याचा अधिकारी आहे असं समजून ब्रह्मविद्येचा उपदेश करायला सुरुवात केलेली आहे. या द्वितीय वल्लीच्या पहिल्या मंत्रामध्ये यमराज सांगतायत, अन्येच्छ्रोयोन्नदूतैव प्रेयस्ते उभे नानार्थ प्रेयसितः तयोः श्रेयः अददानस्य साधु भवती हिर्यात तदऊ प्रेय विण्यते. श्रेय म्हणजे कल्याणाचं साधन, अन्यद हे अलग आहे, वेगळं आहे. प्रेय अन्यत एव, प्रिय वाटणारे भोगाचे साधन हे वेगळे आहे. नानार्थे उभे पुरुषम, वेगळी वेगळी फल देणारी दोन्ही साधने मनुष्याला सीनतः म्हणजे बद्ध करून टाकते, कर्माचं बंधन घालते. तयोः श्रेयः आददानस्य, त्या दोन्हीमधल्या कल्याणाच्या साधनाचं ग्रहण करणारा साधू भवती, त्याचं कल्याण होतं. ऊयः, परंतु जो प्रेयः वृणीते अर्थात हियते, जो सांसारिक भोगांच्या साधनाला स्वीकार करतो तो भ्रष्ट होतो. यमराज या मंत्रामध्ये सांगतायत, मनुष्य शरीर हे सगळ्यात श्रेष्ठ योनीतलं शरीर आहे. ते केवळ कर्माचे फळ किंवा कर्मभोग भोगण्यासाठी नाही. ते कशासाठी दिलेलं आहे? मनुष्य भविष्यामध्ये चांगल्या साधनांचं अनुष्ठान करण्यासाठी भगवंताने हे शरीर दिलेलं आहे. बघा, ब्रह्मज्ञानाला सुरुवात करताना यमराजाने कशी सुरुवात केली आहे. मनुष्य शरीराचा उद्देश पहिल्यांदा सांगितलेला आहे. पुढे यमराज म्हणतात, वेदांमध्ये सुखाची साधनं 2 प्रकारची सांगितलेली आहेत. एक श्रेय आणि एक प्रेय. श्रेय साधन म्हणजे काय? सदा सर्वदा दुःखांपासून सुटकारा पाहून आनंद स्वरूप परब्रह्माला प्राप्त करून घेण्याचा उपाय म्हणजे श्रेय होय. आणि प्रेय म्हणजे काय? स्त्री, पुत्र, धन, घर, सन्मान, यश आणि इहलोकाच्या सर्व सुखभोगांची सामुग्री याची प्राप्ती करण्याचा जो मार्ग आहे तो प्रेय. अशा प्रकारे मनुष्य ह्या दोन्ही प्रकारापैकी कोणता प्रकार अवलंबवावा, कोणता मार्ग आपण आक्रमित केला पाहिजे हे त्याने ठरवायला पाहिजे. प्रेय मार्ग जो असतात त्याची आकर्षणं खूप असतात. भोगांमध्ये प्रत्यक्ष आणि तात्कालिक सुख मिळतं म्हणून भोगाच्या मागं लागणारे जास्त असतात. परंतु काही लोक भगवंताच्या प्रेरणेने भोगातलं
तात्कालिक सुख प्राप्त करण्याच्या मार्गाला जात नाहीत. कारण ती तात्कालिक सुख प्राप्त करून घेतल्यानंतर ते दुःखाचाच अनुभव देणारी असतात. म्हणून त्या मार्गाला जाण्याऐवजी जो भगवंताच्या कृपेला पात्र होऊन तत्परतेने साधना करण्यासाठी प्रवृत्त होतो त्याचं कल्याण होतं. आता भगवंताची कृपा प्राप्त होणं म्हणजे काय की सन्मार्गाला लागण्यासाठी भगवंतानी कोणत्या ना कोणत्या प्रकारे त्याला प्रेरणा दिलेली असते. मग या ठिकाणी प्रश्न येतो, वाईट लोकांना, दुष्ट लोकांना किंवा भोगवादी लोकांना भगवंत प्रेरणा देत नाही का? देतो. त्यांनाही तो प्रेरणा देतो. भगवंत सर्वांनाच प्रेरणा देत असतो. परंतु जे अविवेकी असतात ते त्याच्या प्रेरणेचा विचार करत नाहीत. ते आकर्षणाच्या मार्गाला बळी पडतात. तुम्हाला मी एक उदाहरण सांगतो. शाळेतल्या वर्गामध्ये 50 विद्यार्थी असतात. शिक्षक सगळ्याच मुलांना सांगतात की परीक्षा जवळ आलेली आहे, अभ्यास करा किंवा नियमितपणाने अभ्यास करा, नियमितपणाने गणित सोडवा, स्पेलिंग पाठ करा. ही प्रेरणा शिक्षक सगळ्याच विद्यार्थ्यांना देत असतात. परंतु सगळ्याच विद्यार्थ्यांना चांगले मार्क पडत नाहीत. पहिले 5 ते 10 पहिल्या नंबरातले विद्यार्थी त्यांनाच चांगले मार्क पडतात. असं का होतं? बाकीचे जे 30-35 विद्यार्थी असतात ते खेळाच्या किंवा अन्य आकर्षणाच्या मार्गाला जातात आणि शिक्षकांचा उपदेश, शिक्षकांची प्रेरणा ही स्वीकृत करत नाहीत. या जगामध्ये जर 1 कोटी माणसं असतील तर त्यातली 90 लाख माणसं अशी असतात की जी आकर्षणाच्या मार्गावर लागतात. मग ती परमात्म्याचं ज्ञान किंवा ज्याला आपण परमार्थ म्हणतो तो प्राप्त करून घेत नाहीत. आणि मग त्या तात्कालिक सुखामुळं ते लोक भ्रष्ट होतात. आणि यालाच लौकिक व्यवहारामध्ये भ्रष्टाचार असं म्हटलेलं आहे. जेव्हा या आकर्षणाला बळी पडल्यानंतर कोणत्याही मार्गाने ते आकर्षण मिळवण्याचा मनुष्य प्रयत्न करतो. मग आकर्षण मिळवायचं असेल तर पैसे पाहिजे. मग पैसा मिळवण्याचे अनेक मार्ग तो अवलंबायला लागतो आणि मग भ्रष्टाचार सुरू होतो. म्हणून सुरुवातीलाच यमराजाने अत्यंत छान सुरुवात केलेली आहे नचिकेताला सांगायला की आत्मज्ञान हे कसं असतं. श्रेय आणि प्रेय अशा 2 प्रकारचं वर्णन वेदामध्ये केलेलं आहे. त्यातलं प्रेय म्हणजे आकर्षणाला बळी पडून आपलं आयुष्य दुःखी करून घेणे आणि श्रेय म्हणजे परमार्थाच्या मागं लागून परमेश्वर प्राप्ती करून घेणे. दुसऱ्या मंत्रामध्ये यमराज सांगतायत, श्रेयश्च प्रेयश्च मनुष्यमेत स्तौ संपरित्य विवनक्ति धीरः श्रेयो हि धीरोभिप्रेयसो वृणीते प्रेयो मंदो योगक्षमेत वृणीते. श्रेयाः च प्रेयाः च, श्रेय आणि प्रेय दोन्हीही मनुष्यम येतः, मनुष्याच्या समोर असतात. धीरः तौ संपरित्य, बुद्धिमान मनुष्य त्या दोन्हीच्या स्वरूपांवर योग्य विचार करून विविक्नती त्यांना वेगवेगळं समजून घेऊन प्रेयसः
अभिवृणीते. भोगाची साधना योग्य आहे असं समजतो आणि ती ग्रहण करतो. मंदबुद्धी योगक्षेमात. मंदबुद्धीवाला मनुष्य आपल्या लौकिक जीवनामध्ये योगक्षेमाची इच्छा करतो. आणि प्रेयः वृणीते. भोगांचं साधनरूप प्रेय जे आहे त्याला बुद्धिमान मनुष्य स्वीकृत करतो. आपल्याकडे दोन ऑप्शन आहेत. यमराज सांगतात की जीवनामध्ये श्रेय आणि प्रेय हे दोन तुमच्याकडे ऑप्शन आहेत. मग तुम्ही श्रेय स्वीकारायचं का प्रेय स्वीकारायचं? एक उदाहरण देतो तुम्हाला मी. एका टेबलावरती दुधाचा ग्लास आहे आणि मद्याचा पण ग्लास आहे. आता दूध प्यायचं का मद्य प्यायचं हे ठरवण्याची बुद्धी भगवंतानी परमेश्वराला दिलेली आहे. पण जेव्हा त्याच्यातला तमोगुण जागृत होतो असा मनुष्य निर्बुद्ध मद्य घेतो आणि ज्याच्यातला सात्विक गुण जागृत आहे तो दूध पितो. यमराज सांगतायत अधिकांश मनुष्य पुनर्जन्मावर विश्वास ठेवत नाहीत आणि मग ते काय करतात, जसं चार्वाकांनी आपल्या दर्शनशास्त्रात सांगितलेलं आहे, ऋणम कृत्वा घृणम प्रवेद. मनुष्य जन्म एकदाच मिळतोय बाबा, जेवढी चैन करायची तेवढी करून घ्या, असं जे चार्वाकांनी सांगितलेलं आहे. पशुपालन करा, शेती करा, पैसे मिळवा, कष्ट करा आणि चैनी करा, अशा प्रकारचे लोक अधिकांश असतात. परंतु ज्यांचा पुनर्जन्मावर आणि परलोकावरती विश्वास आहे त्यांच्यासमोर सुद्धा श्रेय आणि प्रेय दोन्हीही असतात. त्या दोन्हीला वेगवेगळ्या प्रकारे समजून घेण्याचा ते प्रयत्न करतात आणि श्रेष्ठ बुद्धिमान संपन्न जो असतो तो ज्याप्रमाणे राजहंस पाणी आणि दूध बाजूला करतो त्याप्रमाणे श्रेयाला ग्रहण करतो आणि प्रेयाला सोडून देतो. परंतु जो अल्पबुद्धी मनुष्य आहे, जो विवेकशून्य आहे, तो लौकिक व्यवहाराला महत्त्व देतो, भोगपदार्थाला महत्त्व देतो आणि प्रेय स्वीकारतो. किती सोप्या शब्दात यमराजाने सांगितलेलं आहे बघा. ज्याचा पुनर्जन्मावर विश्वास नाही, परलोकावर विश्वास नाही, त्याचा फक्त इहलोकावरच विश्वास आहे. दोन्ही माणसं, थोडंसं यमराजाने सांगितल्याचं थोडंसं एक्सप्लेनेशन करतोय. दोन्हीही माणसं, जो बुद्धिमान आहे आणि जो मंदबुद्धी आहे, त्या दोघांसमोरही श्रेय आणि प्रेय हे दोन्ही ऑप्शन्स आहेत. दोन्हीपैकी काही निवडायचं त्यांना चॉईस आहे. परंतु श्रेय निवडणारा जो बुद्धिमान असतो तो विचार काय करतो की मनुष्य जन्म 84 लक्ष योनी पार केल्यानंतर एकदाच मिळणार आहे, तेव्हा आत्मकल्याण करून घेतलं पाहिजे, म्हणून तो श्रेयाचा मार्ग स्वीकारतो. आणि मंदबुद्धी मनुष्य म्हणतो, अरे मनुष्य जन्म एकदाच मिळणार आहे, जेवढं आपल्याला भोग करायचे आहेत, जेवढी चैन करायची आहे ती करून घ्या, म्हणून तो प्रेय मार्ग स्वीकारतो.
यापुढं तिसऱ्या मंत्रामध्ये वैराग्य याबद्दल यमराज सांगतात. स्वतम प्रियान प्रियरूपाश्च कामा नदिध्ययान नचिकेत स्राक्षी नेतां शृंका वित्तमयी व पात्रो यस्यां मज्जन्ति बहवो मनुष्याः. नचिकेतः सहा त्वं प्रियान च. हे नचिकेता, तू प्रिय अशा वाटणाऱ्या, प्रियरूपान अत्यंत सुंदर अशा वाटणाऱ्या, कामान या लोकामध्ये आणि परलोकामध्ये समस्त भोग अभिध्यायन यांचा विचार केलेला आहेस. आणि मग विचार करून पुढं काय केलेलं आहेस? अत्र साक्षीही, ते भोग तू सोडून दिलेले आहेस. एताम वित्तमियम सुकामो, या संपत्तीरूप साखळीची बेडी तुला नको आहे. न अवाप्तः, त्याच्यामध्ये तू फसलेला नाहीस. यस्याम, ज्याच्यामध्ये बहवः मनुष्यः मज्जन्ति, ज्याच्यामध्ये अनेक लोक हे फसतात. नचिकेताच्या वैराग्याचं कौतुक या ठिकाणी यमराजाने केलेलं आहे. नचिकेताला अनेक प्रकारची आशा दाखवली होती त्यांनी. तू आत्मज्ञान मिळवण्याच्या ऐवजी अनेक प्रकारची प्रलोभनं समोर आहेत, त्याचा स्वीकार कर, हे आपण पाहिलेलं आहे मागं. आता मी पुन्हा पुन्हा ते रिपीट करणं योग्य होणार नाही, त्याच्यामध्ये वेळ जाईल. परंतु ह्या ज्या तुला मी भोग द्यायला तयार झालो होतो, त्या भोगाच्या साखळीमध्ये तू अडकला नाहीस. एक फार सुंदर सुभाषित संस्कृत भाषेत आहे. आशाणां मनुष्याणां काचिदाश्चर्य शृंखला यया बद्धा प्रधावंती मुक्तः तिष्ठन्ति पंगुवत. हे उपनिषदातलं नाही आहे, हे बाहेरचं सुभाषित आहे. आशा नावाची जी साखळी आहे, त्या साखळीने जो बांधलेला मनुष्य असतो, म्हणजे जो आशारूपी लोभाला बद्ध झालेला असतो, तो त्या साखळीने बांधलेला असतो, तो पळत असतो इकडं तिकडं आपली आशेची पूर्ती होण्यासाठी. परंतु आशारूपी साखळी ही जो बांधून घेत नाही, मुक्तः तिष्ठन्ति पंगुवत, तो आरामशीर एका जागी राहतो. उगीच तो धावधाव करत नाही. तुम्हाला उदाहरण सांगतो मी व्यवहारातलं. जो मनुष्य असा अभिलाषी असतो, तो काय करतो? सतत सुखाच्या मागं लागलेला असतो. हा टी व्ही चांगला आहे का तो चांगला आहे, हा मोबाईल चांगला आहे का तो चांगला आहे, हा बिल्डर चांगला आहे का तो बिल्डर चांगला आहे, हा शर्ट चांगला आहे का तो शर्ट चांगला आहे, हे कपडे चांगले का इथं स्वस्त मिळते का तिथं स्वस्त मिळतंय. सतत त्याच्या डोक्यामध्ये हे कॅल्क्युलेशन चाललेलं असतं आणि सतत ह्याचं चिंतन तो करत असतो. एक तर लवकर निर्णय घेत नाही, सतत डायलेमामध्ये असतो, द्वंद्वावस्थेत असतो. त्याच्यातून त्याच्या आशेची पूर्ती झाली नाही की तो दुःखी होतो. बघा, एकामागून एक कसं दुःखाची साखळी निर्माण होते. म्हणून साखळीची योग्य उपमा यमराजाने या ठिकाणी दिलेली आहे. इथं व्याज जास्त आहे का तिथं व्याज जास्त आहे. लग्न जमवताना सुद्धा ही मुलगी चांगली आहे का ती मुलगी चांगली आहे. प्रचंड प्रचंड त्याच्या मनामध्ये गोंधळ असतो सगळ्याच बाबतीत. एक भाजी आणायची असली तरी इथं बटाटे चांगले आहेत का तिथं कोबी चांगला आहे का तिथं कोथिंबीर चांगली आहे. तो 2 रुपयाला एक लिंबू म्हणतो, हा 1 रुपयाला देतो. सतत असं डोक्यामध्ये गोंधळ गोंधळ गोंधळ. त्यामुळं भगवंताकडे लक्ष लागतच नाही.
म्हणून यमराज सांगतात, हे नचिकेता, तुझी मी परीक्षा घेतली, तुला अनेक प्रलोभन मी दाखवली, पण तू बुद्धिमान, विवेकी, चतुर, योग्य प्रकारे तर्क करणारा, बघा नचिकेताला किती उपमा दिलेत त्याने, बुद्धिमान आहेस. बुद्धिमान म्हणजे काय? ज्याची निश्चयात्मक बुद्धी आहे. बुद्धिमान हा शब्द आपण नेहमी एरवी वापरतो, पण त्याचा अर्थ खूप मोठा आहे. ज्याच्याजवळ सारासार विचार करून निर्णय घेण्याची निश्चयात्मक बुद्धी आहे तो बुद्धिमान. स्वतः निर्णय घेण्याची क्षमता त्याच्यामध्ये असली पाहिजे. मी बायकोला विचारतो, मी भावाला विचारतो, मी मुलाला विचारतो, मी मेवणीला विचारतो, मी सासूला विचारतो, याला काय अर्थ नाही. तुला स्वतंत्र मेंदू दिलाय ना देवानी, मग विचार कर ना तू. त्यानंतर विवेकी. विवेकी म्हणजे काय? तू निर्णय घेतलेला योग्यच असणार, वाईट गोष्टींकडे तू जाणारच नाहीस, हा विवेक. त्यानंतर वैराग्य. ऐहिक सुखापासून जो दूर असतो तो वैराग्य संपन्न. त्यानंतर चतुर. चतुर म्हणजे काय? आपल्याला पाहिजे ते व्यवस्थित करून घेणारा चतुर. चतुरस्त्र बुद्धिमत्ता असलेला, दुसऱ्याच्या मनातलं ओळखून त्याच्यावरती त्याला न दुखावता आपलं काम करून घेणारा तो चतुर. जसा बिरबल होता, दुखवायचं पण नाही, काम तर करून घ्यायचं. साप भी मर्यावर लाठी भी न तुटे. यमराजाने अनेक प्रलोभन दाखवून सुद्धा त्याच्याबद्दल क्रोध न करता चतुरपणाने त्याला सांगितलं की हे बघ, हे सगळी संपत्ती, भोग, हे अप्सरा बिप्सरा ते तुझ्याकडे ठेव आणि माझ्या प्रश्नाचं उत्तर दे, मला हे काय नको. अत्यंत शांतपणे त्याने सांगितलं. आणि तार्किक म्हटलेलं आहे त्याने. तार्किक म्हणजे काय? की मी जर यमराजाचं प्रलोभन स्वीकृत केलं तर काय होईल, हा एक तर्क. स्वीकृत नाही केलं आणि आत्मज्ञान नाही मिळवलं तर काय होईल, आणि आत्मज्ञान मिळवलं तर काय होईल, या दोन्हीचाही सारासार विचार केलेला आहे. आणि म्हणून त्याला तार्किक हा शब्द यमराजाने वापरलेला आहे. आणि दुसरी गोष्ट यमराजाने प्रशंसा करण्याचं कारण म्हणजे ह्या सगळ्या भोगातला त्यांनी सहज नकार दिलेला आहे. हे नचिकेत असं म्हणाला नाही की यमराजा आपण असं म्हणताय काय, तुम्ही मला जमीन, जुमला, पशुधन, गाय, हत्ती, घोडे, सुंदर अप्सरा वगैरे देणार आहात, मी जरा तुम्हाला उद्या सांगू का, मी तुम्हाला उद्या मेसेज टाकतो, माझ्या व्हॉट्सअपवर तुम्ही टाका तुम्ही काय काय देणार आहे ते. काय ती लिस्ट तुम्ही माझ्या व्हॉट्सअप नंबरला टाका, मी तुम्हाला त्याच्याबद्दल उद्या डिसिजन तुमच्या नंबरला टाकतो, असं म्हणाला नाही तो नचिकेत. किंवा मी तुम्हाला उद्या येऊन सांगतो म्हणाला नाही, तर ताबडतोब नकोच, सहज नकार दिलेला आहे त्याने. हे फार महत्त्वाचं लक्षात घ्या. आपल्याकडं काम करायच्या आधीच लाच घेतात. साहेब आमचं एवढं करा की काम, असं आहे मग तुम्ही असं करा, मग ते काय जरा असं थोडं चहा पणाला द्यायला लागते हो, आधीच काम करायच्या आधीच. मग सापडतात जाळ्यात, सापडणारे सापडतात, न सापडणारे सापडत नाहीत. पण सहजपणे नकार देत नाहीत. हो तू तर नाही हो, आम्हाला सर पगार देणारं आहेत, आम्हाला तुमचं हे नको आहे, तुमचं काम मी करतो. हे जे सहजपणे नकार द्यायला खूप वैराग्य संपन्न असावं लागतं.
पुढच्या मंत्रामध्ये चौथ्या यमराज सांगतायत, दूरमेते विपरीते विषूची अविद्यायाच विद्येति ज्ञाता विद्याभिप्सेनं नचिकेतसमन्ये न त्वां कामा बहवो लुपपंत. या अविद्या च विद्या च इति ज्ञाता. जी अविद्या आणि विद्या ह्या दोन्ही नावांनी प्रसिद्ध आहे. एते दूरम विपरीते विषूची. या दोन्ही विद्या आणि अविद्या परस्पर अत्यंत विपरीत फल देणारे आहेत. नचिकेतसम विद्याभिस्मन्यते. हे नचिकेता, मी तुला विद्येचा अभिलाषा धरणारा असं मानतो. का? त्वां भवः कामः न अलुपंत. कारण त्या विद्येसमोर तुला अनेक प्रकारची लोभ किंवा वासना झालेली नाही. आता विद्या म्हणजे काय आणि अविद्या म्हणजे काय? विद्या म्हणजे ब्रह्मविद्या. आता या ठिकाणी ब्रह्मविद्या, गुह्य विद्या असा अर्थ घ्यायचा आहे. कारण उपनिषदेलाच ब्रह्मविद्या किंवा गुह्य विद्या किंवा गुह्य असे पर्यायी शब्द वापरलेले आहेत. कारण याच्यामध्ये आत्मज्ञानाच्या विद्येची चर्चा आहे. आणि अविद्या म्हणजे काय? उपनिषदातली विद्या जो ग्रहण करत नाही तो अविद्या जाणणारा आहे. अविद्या जाणणारा म्हणजे उपनिषद न जाणणारा. किंवा विद्येबद्दल चुकीची कॉन्सेप्ट, चुकीचे मतं असणारा, विद्येबद्दल संभ्रम असणारा, असा अविद्यावानाचा अर्थ आहे. मग दोन्हीचं फल वेगळं वेगळं मिळणार. पुन्हा एकदा तुम्हाला मी उदाहरण देतो. शाळेमध्ये 2 विद्यार्थी आहेत. एकाने शाळेमध्ये जे सर सांगतायत, सायन्स असेल, गणित असेल, भाषा असेल, इतिहास भूगोल असेल, ते योग्य पद्धतीने त्यांनी ग्रहण केलेलं आहे. त्याच्यातले कॉन्सेप्ट्स त्याचे क्लिअर आहेत. मी 25 वर्ष मी पण प्राध्यापक होतो, म्हणून मला हे सारखं असं शिक्षक आणि विद्यार्थ्याचं उदाहरण द्यावं असं वाटतं. तर त्याचे कॉन्सेप्ट्स क्लिअर्स आहेत म्हणून तो विद्यावान. तुमच्या लक्षात येईल आता की विद्या आणि अविद्या ह्यातला फरक काय. दुसरा विद्यार्थी आहे तो, त्याला थोडंसं कळलंय का नाही असं थोडा कन्फ्युजिंग अवस्थेमध्ये आहे. हे असं आहे का असं आहे, ती अविद्या आहे. किंवा काही गोष्टी तो त्याला चुकीच्याच त्याच्या डोक्यात बसलेल्या आहेत, ती अविद्या. मग आता विद्यावान मुलगा आणि अविद्यावान मुलगा ह्या दोघांमध्येही फळं वेगळी वेगळी असणार आहेत. जो विद्यावान आहे त्याला मार्क जास्त पडणार आहेत, जो अविद्यावान आहे त्याला मार्क कमी पडणार आहेत. कारण विद्यावान असलेल्याचे कॉन्सेप्ट क्लिअर आहेत, त्याला सगळे विषय समजलेले आहेत, त्याची उत्तरं कोणताही प्रश्नाला तरी तो विद्यावान मुलगा विद्यार्थी म्हणून त्याला विद्यार्थी म्हटलेला आहे. अविद्यार्थी म्हटलेलं नाही आहे कुणालाही. अविद्यार्थी हा शब्द आपण कधीच ऐकलेला नाही. आपण शब्द काय ऐकतो? विद्यार्थी. म्हणजे विद्यार्थ्याकडनं काय अपेक्षित आहे? विद्येचं योग्य ग्रहण करणं अपेक्षित आहे, म्हणून त्याला विद्यार्थी म्हटलेलं आहे. परंतु विद्येकडे लक्ष न देता दुसऱ्याच गोष्टीकडे लक्ष देणारा तो अविद्यार्थी होतो आणि मग त्याला मार्क कमी पडतात. कारण दोन्ही विद्येचं आणि अविद्येचं दोन्हीचं फळ वेगळं वेगळं आहे. आता या ठिकाणी नचिकेत हा विद्यावान झालेला आहे.
त्याला समजून चुकलेलं आहे की ग्रहण काय करावं आणि काय करू नये. सुरुवात करतानाच यमराजांनी श्रेय आणि प्रेय, विद्या आणि अविद्या याच्यापासून सुरुवात केलेली आहे. आणि मग नचिकेताला आत्मज्ञान मिळवण्याचा तो अधिकारी कसा आहे हे नचिकेताला त्याने सांगितलेलं आहे. आणि या ठिकाणी कठोपनिषदातल्या पहिल्या अध्यायातल्या दुसऱ्या वल्लीमधले पहिले 4 मंत्र संपलेले आहेत. आपण मुद्दाम थोडं सावकाश जातो आहोत कारण थोडंसं हे उपनिषद समजायला कठीण आहे. माझ्या बुद्धीला, माझ्या अल्पबुद्धीला झेपेल एवढं ते सोपं करून सांगण्याचा मी प्रयत्न करतो आहे. माझी अपेक्षा आहे की आपल्याला, माझ्या अल्पबुद्धीला मी जे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय, अध्ययन करायचा प्रयत्न करतोय, ते तुम्हाला पटत असावं अशी मी आशा करतो. आपण अभिप्राय द्या ही पुन्हा एकदा तुम्हाला विनंती करतो आणि आज मी या ठिकाणी थांबतो. हरिओम.